आपल्या यूट्यूब चॅनलवरील दर्जेदार वेब फिल्म, चित्रपट आणि गाणी अधिकाधिक उत्तम क्वालिटीत बनविण्यासाठी आम्हाला स्वइच्छेने आर्थिक सहाय्य करा. धन्यवाद. अरे लोकेश बाळा, मी काय म्हणते, आता तुझ्या लग्नाचं बघायला पाहिजे. अगं बघू ना, बघायचं चाललंच आहे, जमलं की करून टाकू. अरे आता आपले चांगले दिवस आहेत, पहिले होते हलाखीचे. आता मी म्हणते तुझ्या दोनाचे चार हात करायला पाहिजे. आणि आपल्या नात्यातलीच एखादी भेटली पोरगी तर. नात्यातलं कोण भेटायचं आपल्याला? नातेवाईक कसे माहिती सगळे आहे की नात्यातली? माझ्या भावाची पोरगी श्रद्धा किती सुंदर आहे ती, गुणवान आहे, रूपवान आहे. तुझा आणि तिचा जोडा लय भारी दिसन बघ. हा, आम्ही पण बोलत असतो थोडं व्हॉट्सअपला. हां, तर मी काय करते, मामाकडे जाते आणि तुझ्या बोलण्याचं बघते लग्नाचं. पण लिटवाल्याचा आहे रे मामा, देतो का नाही काय माहिती. मामा ह्या इला, अरे पाकिस्तान लेच उड्या मारायला लागले रे. बघन बघन बघन, नाही तर माझंच मोडीन बघ याचा. काय झालं काय तात्या? अरे काय झालं, तिकडनं लपून गोळ्या मारित आहे काय? मी आहे ना लय याडा माणूस आहे बरं का. आपली ना अख्खी गावातली हाय नाही तेवढी प्रॉपर्टी जमीन इकन आणि डायरेक्ट तिकडे पाकिस्तानच्या बांधाव 2 एकर घेईन. अहो पण तिकडे तो नक्कर घेऊन करणार काय तुम्ही? काय करणार? अरे रोज ट्रॅक्टर लावीन आणि असा बांध कोरीत 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 जाईन ना, डायरेक्ट अफगाणिस्तानला चिटकन बघ. अरे लोक बी म्हणतात अरे पाकिस्तान रात्रीत गेलं कुठं. बर तू कशाला आला होता? ते दाजींचा फोन आला होता, ते येणार आहे तिकडं. कोण दाजी? योगेश दाजी. योगेश दाजी नाही, योगेशच म्हणायचं त्याला. अरे आत्याचा पोरगा जरी असला ना त्यो, तरी काय दाजी बिजी नाही झाला तुझा लगेच. आता पुढे बोल की काय म्हणला त्यो? ते म्हटले ते इकडे येणार आहेत. कशाला? गठुडं पुरलंय काय ते त्याचं? तुम्हाला भेटायला येणार आहेत. मला कशाला भेटायचंय त्याला? मला काय माहिती कशाला भेटायचंय. ते काय बी असू दे, त्यो येणार म्हणजे माझी बहीण बी येणार. काहीतरी काम असल्याशिवाय नाही माझी आठवण यायची. जाऊ दे मरू दे. तुझा बघ त्या आखीची तयारी झाली का बघ. तिला सांग माणसं येणार आहेत, जरा नीट घर आवर. हा आता उठ की, काय तोंड बघत बसला का माझं? ए इकडे, काय मुळवेद झाले काय? नीट उभा राहून चल. मला सांगते, अरे मी लय सर्किट माणूस आहे मग. हा पोरग गेलं तर गेलं, दुसरं नाही म्हणा. हा चलाय चल, हातात जायचं एकदम. हा मग इकडून मामा. ओ मामा, भाऊ येऊ का? या 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 या. अरे दाजी आले आहेत. कसं आहे भाऊ? बरं आहे. तुमचं बरं आहे ना? बरं आहे आमचं. कसं काय, कशाने आला? अरे काम होतं माझं थोडं तुझ्याकडं. काम होतं वय? काम होतं नाही, काम नसलं तरी भावाकडे येत जावं अधून मधून, हाय का नाही? काय काम असल्यावर भावाची आठवण येते. तसं नाही. नाही पण एवढं पावसा पाण्याचा आला म्हणलं एसटीने हालत झाला असत्या नाही का तुमचं? गाडी घेतली मामा, एर्टिगा. पायी पायी थोडी येतोय आपण. गाडी घेतली त्यांनी आणि असं गाड भावानी विचारते काही बी. नाही त्याला काय हप्त्यावर घेतली असेल. हप्त्यावरच घेतली. आता काय हप्त्यामुळे काय झालंय माहितीये का? कुणी गाड्या घेते आजकाल. तुम्ही घेतली का? आम्हाला काय करायची गाडी घेऊन? आम्हाला गरजच नाही हो. ती काटरा गाडी ऐकली का?
कोणती रे बाळा? ते नाही का तुझी टू व्हीलर? हा ती होय. नाही कालच येल्डिंग करून आणली, चालू आहे त्याच्यावर. बरं भाऊ, योगेशने फोन केलाच होता त्याला, पण मी बी सांगते तुला. अरे काम असं होतं, त्या योगेशच्या लग्नासाठी मी इकडं तिकडं बघते, मग माझ्या डोक्यात आलं काय का कळसा गावाला वळसा काय आला. हा त्याच्या आईला, म्हणजे शेजाऱ्याचीच पोरगी बघितली वय. करून टाक लवकर. पुढचं तर ऐकून घे. हा आता तू श्रद्धा हा ती बी लग्नाला आली. मग तिला पोरग मागणार आहे की मी. एवढ्यात टाकायचं तिचं बी उरकून बरं का, काय काळजी करू नको. आता माझा योगेश बी चांगला नोकरीला लागलाय, चांगले दिवस आलेत आमचे. आणि दुसरी बाहेरची कोणी खाण्यापेक्षा आपल्या घरातलीच पोरगी खाईन म्हणून विचार चालला होता का तूही पोरगी मग पोरगी काय लग्न लावून देऊ त्यांचं. माझी पोरगी आणि याला काय झालं? अरे का डोक्यावर पडली काय? सांग ना. अरे 1.5 एकराचा बागायतदार आहे, 1.5 एकराचा. तुला काय साधं सुद्धा वाटलं काय मी? नाही रे, तू साधा नाहीच आहे भाऊ. आणि मग आणि मला आहे ना तसं तुला पोरगी द्यायचीच नाही बरं का. काय माहितीये का, अजिबात विषय काढायचा नाही. तुला सांगतो, आमचं झालतं साठोलोट. हिला दिली दाजींना आणि त्यांची बहीण मी केलती. पण तुझ्या पप्पाचं म्हणजे माझ्या दाजीचं कायम आमच्या मागं दुखणं. कसं व्हायचं माझ्या बहिणीचं? शेतकऱ्याला दिलीन, माणूस काही कष्ट करीन का नाही? अरे तुम्ही आमच्या शेतीला आणि शेतकऱ्याला नावं ठेवत होता ना. आता मी पोरगी तुझ्या पोराला देणार नाही. जा. अरे झालं गेलं सोडून दे भाऊ मागचं. आता घे मला पदरात. आता पप्पा गेले, त्यांच्या संग सगळं गेलं. हा आता मी आलो, माझ्या संग सगळं येईल. हो, विचार करा मामा. काय विचार करा? खाय प्यायचा लाड, पोरीचा लाड नाही. पोरगी मिळणार नाही म्हणजे नाही. हा, आणि जर तुला पोरगी पाहिजेच असेल तर एक आट आहे माझी. कोणती आठ? ती आट अशी, तुला जर माझ्या पोरीशी लग्न करायचं असेल तर तो इथं शेती करून दाखवायची मला 1 वर्ष. आणि त्याची नोकरी सोडून ते शेती कशी करीन रे भाऊ? आता नोकरी पाहिजे का छोकरी पाहिजे ते तुमचं तुम्ही ठरवा. काही कामालाच करतो बाबा तू. हा, जमत असेल तर करून दाखव, नाही तर बघा दुसरी कोणतरी पोरगी तुला. हे आहे, जाऊ दे. नोकरी असेल तर किती काही छोकऱ्या मिळतील. मामाच कुठं मानावं घेतली बोंबलत. चल थांबे, ते चहा घेऊन आली, चहा घेऊन जा. नमस्कार. थांबतो थांबतो. थांबतो का? तुझा कपडे बिपडे पाठवून दे. तो संध्याकाळी जातो का? नाही नाही मामा, थांबतो. म्हणजे महिनाभराची सुट्टी दाखवतो जमती का नाही शेती. हे मुडद्या, नोकरी सोडून इथं कुठं राहत होतो? अगं ते आपण तुलाच भाकरी थापावं लागतील पुढं म्हातारा पाण्यात. मी नाही सांगतो मोकळा तुला. पण चालतंय मग आता जशी तुझी इच्छा. काय अडचण नाही बघ. आला चहा तर घेऊन जा. चल रे बाबा, यांना जेवायची तयारी कर काहीतरी. आवाजही आहे ना भाऊ. चहा घेऊन या ना आता. आय बिन चहाची जाऊ. ते काय कपडे बिपडे नाही पाठवणार बी बघ तू. बरं मामा, काय काम आहे दाखवा. चला, पुरील चहा बी शिकवलाय का नाही? चला ये दामाना बर का, खाली खोटा लागेल. अरे म्हणजे खुट्टी आहे, पायाला बियाला लागेल. मला वाटलं. हा, आणि हे बघ, हा आपला गोठा आणि ह्या आपल्या 40-50 किलो शेण देणाऱ्या 7-8 गाया. तेच म्हणलं 7-8 देतात. काय कशा भागात यात? लय भारी मामा, हिची हेअरस्टाईल लय भारी हो. श्रद्धा सारखी कस काय बर? ब्युटी पार्लर. आईला मग तिने ते कोर्स केलता माग, ते यांच्यावर प्रयोग चाललेत का अजून? हा, श्रद्धा ब्युटी पार्लरचा कोर्स करीती ना. तिकडे बाजाराय शिकवले, इकडे येऊन गाया बाजारती.
लय भारी सगळी येडी देतात घरातली. हा. आणि आता हे बघ ही नाही चालायचं. हे एवढा गोठा आहे का, याची जबाबदारी आता तुझ्यावर. अरे गोठा सांभाळणं म्हणजे सोपं नाही, गाड्याचं काम आहे, मर्दाचं काम आहे. सांभाळीन. हा माणसं आहेत ना कामाला. होती ना 4 गडी होत, 4 इंच्या एक मारगाड्या मोडल्या गायांनी. अयो हा साध्या गाया नाही, खाली धार काढाय बसले की लात मारित येत आणि उभं राहिलं की शिंगाडाव घेतात. पण आता जर्सी बुंड्याच दिसतात मामा. अगं बुंडे आहेत पण लात आहेत ना, आणि शिंगावाली एकच म्हस आहे पण ले झाली तेवढी. म्हणजे मला म्हैस आणि तुमची पोर दोन्ही सांभाळायचं इथं. त्या बाग टिंगल केली मामा तुमची, तुम्ही बी ना. चल पुढं. कस काय हे आपलं वावर जिथवर नजर जाते का तिथवर आपल्या बापाची पेंड आहे. हे 1.5 एकराचा तुकडा आहे आपला फक्त. हा चल पुढे. छान छान. हळू चाला मामा, उलाच छान तोंडावर. आणि हे बघ याव घ्या, तुला सांगतो ह्यो आमचा बनपाव आहे का, ह्यो आहे ना आधी हे असा लुकडा सुकडा होता, मग नंतर जर्शीचं दूध पिऊन पिऊन आहे का जर्शी गोरेवानी झाला. बरं मी काय म्हणतो आता तुझी तब्येत आहे ना अशी मोकार सुटाय नको, म्हणून तुला मी काय करणार माहितीये का, रोज 1 लिटर जर्शीचं दूध नाही गोमतार. अयो मामा, अहो गोमतर. हा अरे गोमतारानी तब्येत नाही 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 नाही. मी काय म्हणतो बानपाव, गोमतारापेक्षा पौष्टिक काय असेल. आता गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध जास्त पौष्टिक असतं ना. तूप. तूप चालन. नाही 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 नाही. मग आपण तुला एक काम करू, या जर्शीच्या गोमतारापेक्षा आहे का म्हशीचा मूत पाजू आपण तुला. नाही असं करा, तुम्हीच मुता माय तोंडावर आता. अरे काय मामा, चव घालवायची काम चालत मागाच बसून, काय इज्जत आहे का नाही मला. बरं यावर आता यो आपला बांध याच्याहून चालता नाही ना बऱ्यापैकी का इकडल्या बाजूने चालायचं. बर का बरं गेलं का हं. डायरेक्ट तंगड काढायचं. हा शेजाऱ्यांचं ना आपलं बांधावरून ले वाजलेलं आहे. अरे आधीचा गडी का सोडून गेलाय, मग येताना 2 पावलांनी आलता, इथं बांधाव बसला, शेजाऱ्यांनी पायच काढला, जाताना एका पावलावर गेला. अयो मामा, तुम्ही मला जसं काय बोर्डर उभं केलंय बुवा. समज जरी वालगडून पडला तरी तिकडं पाडायचं. इकडं हा इकडं पाडायचं नाही. हा, आणि समज पडला तर महत्वाचा पार्ट तिकडं पाडायचा, आणि जे नको असलेला पार्ट आहे तो इकडं पाडायचा. सगळंच लागेल ना मामा. मग पाडायचंच नाही. आणि हा आपल्या मोटरीकडे जाणारा ह्यो रस्ता जपून जायचं बरं का. का म्हणजे अरे गचपाने ले नाही 4-5 विषारी नाग आहे तिथं. इकडंच थांबतो, खाली या. मला ना लय भीती वाटते मामा. अहो तुम्ही मला इथं तुमची पोरगी देणार रे का उगाच नुसता गोडीला घोडा लावणार रे, काय चाललंय काय. तसं नाही, तू प्रत्येक कामात असा तत्पर झाला पाहिजे ना. हा तो बाप काय म्हणायचा, शेतकरी म्हणजे किरकोळ. किरकोळ नाही, आता मीच बघ साधा शेतकरी आहे का, 2 गडी साप चावून मेलं पण वावर सोडलं नाही. चला पुढं. कट्टर तुम्ही मामा. बरं आता एक काम करा, हा. ऐ तू खाली जाऊन त्याला बांध दाखव आपला शेवटचा. काय मी आलो मोटर चालू करून, आणि उद्यापासून तू जायचं बरं का मोटर चालू करायला. फक्त आपलं जपून जायचं का? ले नाही 1-2 बिबटे आहेत तिथे. 1-2 फक्त. तुम्ही काय माझा कार्यक्रमच करायचा ठरवलाय खरी. नाही आणि एक महत्वाची गोष्ट, तिकडचे ते झाड दिसतंय का, तिकडं जाऊ नका. का? तिकडे शेजारच्या बाईने आत्महत्या केली ती. दिसते म्हणे कधी कधी रात्रीची तिथं, पण एवढं काय नाही. रात्रीच्या भरण्याला जाताना ना जोडीदार येशील? नाही, मी दिवसा राहीन ना, पुन्हा तानाचं तुम्हाला कशाला. चला तुम्हाला तिकडचं सगळं दाखवतो. चला. छायला तुमच्या बाप बेटे दोघही सारखे माणूस गाणे. हे वावर ते वावर, ही विहीर ती विहीर, हे बटान ते बटान, इथं साप तिथं बीळ. अरे काय धंदा. आणि मग आता शिकावता लागेल ना.
अरे मग शिकतो ना बाबा, तुझीच बहीण मला करायची म्हणून ती इथं खुजली म्हणून थांबलोय का मी. अरे बाबा, आमची बहीण कोकिळा, तू डोम कावळा, कसं जोडायचं तुमचं? मी डोम कावळा वळा, म्हशीला शिंग पुढाचे डोंगाल नाही. लग्नाचं वय झालं ना मग कळन, पोरी मिळती नाही. हा अयो, जाने जिगर जानी मन. तू इकडे काय करतोय रे? तुझ्यासाठी गाठलं या बन. अगं काय नाही, हे मला वावर दाखवित होते. आईचा बनपाव आहे. ए माझ्या बापाला बनपाव म्हणतो वैर. अगं तो तर सिनियर बनपाव झाला, ज्युनियर बनपावनी ना याच्या आईला याला पहिला हाकल बरं. याने पहिला डोक्याचा आसाडा भो केलाय माझ्या. काय केलंय? तुला नाही कळायचं. ए गेट लॉस्ट, हाकल ना त्याला. ए होय घरला. त्या झाडाला बांध, त्याला झाडाला बांध. आणि बिबट्या येतो, घरी जा लवकर. बिबटे येतोय काय खरंच? नाही नाही, असलं काय होत नाही. चला बरं, मी काय म्हणते, म्हण. तू नोकरी सोडून येते शेतात काय करायला आला? तुझ्यासाठी आलोय बबडे. धर मग. कसं आहे? कडू लागत येडी. हे बघ कसं आहे, माझा बाप काय तुला मला द्यायचा नाही. त्यामुळं तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला शेतात काम करावं लागेल. अगं मग करीन ना, मी काय येडा म्हणून थांबलोय का इथं? ए ती पागल नाही तर. चल इकडून वय, साप आहे तिकडं. कुठे काडी येडे ती. आईला भित्रवानाचं. अगं तसं नाही, मी बघत होतो माझ्या डिरिंग आहे का नाही. हाय हाय, हा हाय डेअरिंग हाय. ऐक ना, त्या बापाने ना मागाशी काही चहा सुद्धा पिऊ दिला नाही राव. तो तर मला म्हशीचा मुतच पाजायला लागलाय. ही अवकात आहे का माझी? हे माझी आई सुद्धा बिना चहा पिल्याची गेली. तरी मला मस्त दुधाचा चहा पाजला घरी नेऊन. कसं आहे, या टायमाला काही दूध मिळायचं नाही घरी, त्यामुळं शेळीचं चालेल का? शेळीचं चालेल, म्हशीचं चालेल, गाईचं चालेल, फार गोऱ्याचं चालेल, पण चहा तर पाजशील का नाही? पाचते. चल तुला चहा पाचते. हा हा, मग काय ठरलं का नाही? अहो घ्यायचं ठरून. 4-2 रुपये जास्त जाऊ द्या. काय राणीचं किती म्हणते ती? 60. एवढं कुठं असते का? नाही, राणीच नाही जमायचं. मग आपलं हे बघा बरं, मोनी किती म्हणते? वाकार महागाई वाढवून ठेवली बॉयांनी. 50 असतात का कुठं? नाही एवढे नको, आपलं थोडं हलक्यातलं बी जमन. हा हा, काय नाव? या बघा, तुमचं नाही माझं नाही, 40 मध्ये बसवा जुलीचे. हे प्यार का बंधन, बहीण भावाचा रिश्ता, काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा बसलो होतो असंच. इथं बसलो होतो. तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे. तुमचा बाप तिकडे काय करतोय, तुम्ही इकडे काय करता? मोबाईल मध्ये जरा कमी लक्ष घाला आणि बापावर लक्ष ठेवा. ए काय बोलतोयस रे माझ्या वडिलांबद्दल? वडील? अरे कसल्या डील करत होता तुमचा बाप. मोनी काय, राणी काय, डॉली काय, जुली काय, 50,000 60,000 असल्या भालाल्या डील. अरे माझा पगार पण नाही तेवढा. तुझ्या बापाला झेपतं कसं एवढं? हा आईला ते तरी म्हटलं, त्याने वजन एवढं का वाढवले, झेपणार कसं नाही? घरात एवढा मोठा जर्सी बैल पडलाय आणि स्वतःच बाप माझ्या मारतोय. आपल्याला काय पटलं नाही बुवा. छी 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 छी, अपवित्र. ए काही नको बोलू उगाच. काही हे बोलू नको. अरे माझ्या डोळ्यांनी आणि माझ्या कशाने कानाने ऐकलंय. हा डील करत डील, जाफराबादी, रशियन काहीतरी बोलत होता बुवा. आपल्याला ते नाही पटलं. हा म्हणजे मला वावराने फिरवलं. हे बटान ते बटान आणि तुमचा बाप म्हातारपणात ते बटान खोलतोय. काय माहिती. ए नालायकांनो, काही नका बोलू. एक काम करा, तुम्हीच तुमच्या स्वतःच्या तोंडानं विचारा ह्या आणि ह्या. माझ्यावर काय आरोप विरोप करू नका, नाहीतर चला माझ्या संग, मी दाखवतो लाईव्ह प्रूफ. हाय हिम्मत, चलो मेरे साथ.
मराठीत बोलायचं. चला माझ्या संग. अरे चला. ह्या आईला या कांद्याचे बाजारचं काय भेटा ना, मोकार साठवून ठेवली. वास मारायला लागले तिच्या आईला. काय चा पितय. ओ मामा मामा, अहो आता तरी थांबा. कायला चा पिता रातचा कांदा. या बाहेर या. येते यायला. विचारा काय कांड केलाय तुमच्या पप्पानी. ए नीट बोल, कायला बॉम्बला तो रे? नीट बोल माय. मी माझ्या कानाने ऐकलंय तुमचं काय चाललं होतं. विचारा ना तुम्ही. तात्या 40,000 50,000 काय भानगड आहे? अच्छा अच्छा अच्छा, ते होय. त्यात काय एवढं वरडायचं कारण नाही. ते आपला लय जुना धंदा आहे. अयो अयो, धंदा धंदा ऐकलं का? आता बसला ना विश्वास. विचारा लाज सुद्धा वाटत नाही. तू थांब रे जरा. तात्या ती जुली मोनी राणी काय प्रकार आहे? अरे मग त्यांच्यासाठीच तर चाललं होतं ना सगळं. त्यांचाच यावर चालू आहे माझा. तात्या व्यवहार 10 एकरची 1.5 एकर फुकाट नाही झाली. धंद्याला लावलंय तुम्हाला. नुसते व्यवहार करते. आणि मग अरे आता काय शेतीत नुसतं परवडतंय का? साईडला एखादा धंदा केला म्हणजे तेवढेच पैसे सुटतात आपल्याला. घ्या तुमच्या बापाचे कारनामे बघा. आणि कसं आहे माहितीये का, सुरुवातीला पैसे जातात, पण नंतर एकदा इन्कम चालू झालं की इन्कमच इन्कम आहे. आईला स्वतःच जर्सी कार्ट ठेवलंय घरात. तसंच माझं लावून द्यायचं. पुरी संग ते ठेवलंय. म्हातारपणा तुला जोर आलाय. काय खातो काय नाही आमका. ए नीट बोल. आणि ह्याला ठेवला नाही मी, ह्याला बी आता त्या धंद्यात घुसवणार आहे हळूहळू. बघ अरे काय बघ काय मोकार गोंधळ चालवलाय तू. हा काय काय चाललंय काय तुझं? आणि मला काय श्रेय आला इथं ते? तात्या काय काय म्हणते? काय म्हणते? काय कसला धंदा? अरे काय चाललंय तुला? हा मी ना, तुला लाज वाटत असेल मी बोलतो स्पष्ट. ते डॉली मुनी आणि ते ज्वाली बिली काय काय नावं घेत होते मागाशी. ते 50,000 60,000. हा ते होय. आणि हा बर का, ते 1.5 लाखात यावर ठरलाय आमच्या. तिन्ही संघच आणायच्यात. अयो 3 मी याला फक्त एक मागतोय तर मला इथं वावरात कुथावलाय. आणि हा तसाच उपट सोंब्या पडलाय. आणि याला 3 पाहिजे. अरे काय मामा. ए, तू एक मागतोय म्हणजे तू पोरगी मागतोय, आणि मी 3 आणणार आहे म्हणजे म्हशी आणणार आहे. अरे मग म्हशीचाच यावर चालू आहे ना माझा ह्यो. गबास रे तू. तात्या तुम्ही पूर्ण बोलत जाओ. अगं पूर्ण बोलायला आणि सांगायला काय मी काय कोणाशी फोनवर बोलत होतो? चोरून काय ऐकायचं? म्हणजे चोरून ऐकत होतो वय हे? नाही, मी याला गेलो होतो हात धुवायला वाकलो. वजरत कानावर आलं म्हणून मी आपलं असं याला. अरे पण तिकडं पाज राहायला गेला होता, तेच पाजरून यायचं. वझरत काय करीत बसला इकडं? हा आणि मग तू काय समजत होता इतक्या वेळ? मला वाटलं तुम्हाला याचा पायथन कड रे याच्या आईला याच्या म्हशीचा नाद लागला काय काय तिकडे. नालायक झाले निवळ. हा ह्याच्यामुळे ह्याची ना आधी परीक्षा घेणार आहे मी. पोरगी द्यायला मोकळा आहे काय? हा अरे निघ आता. तू काय सगळंच ऐकून जाणार आहे का? पाय भाई तात्या हा? तुम्ही नक्की म्हशी बद्दलच बोलत होते ना? तुला काय वाटलं आता? पाय इथून नालायक बनपाव.